नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. कारण आज गुरुवार आहे आणि मी लवकर उठले आणि आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मी काही सेवा करणार आहे. त्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या सेवा का करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. त्या सेवा घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहण्यासाठी आणि आहे ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि आहे त्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आणि कमी होऊ नये यासाठी ती सेवा आहे आणि मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. माझं आता मी देवपूजेला लागले, देवपूजा करायला लागले. सर्व देव वगैरे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि जिथे देव ठेवते तीही जागा स्वच्छ पुसून हार वगैरे सर्व ओल्या कपड्यांनी जिथं जे आहे ते सर्व पुसून घेणार आहे आणि देवाला अंघोळ पण व्यवस्थितच घालायचे. कारण की देवाला अंघोळ घालताना खूप जण खूप चुका करतात. एकातच सर्व देव ठेवून पाण्याने अंघोळ घालतात वरनं. तर तसं करू नका. तसं केल्यामुळे आपल्याला दोष लागतो. त्यामुळे तसे अंघोळ घालू नका देवांना. देवपूजा झाल्यावर मी मुख्य दरवाजा सुद्धा पुसून घेतला, चौकट वगैरे सर्व पुसून घेतलं बाहेरचं आणि त्या पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकून त्या ओला कपडा करून त्यांनी सर्व पुसून घेतलं बाहेरची चौकट आणि दरवाजा. उंबरठा सुद्धा गोमूत्र टाकलेल्या पाण्याने पुसून घेतला आणि त्यानंतर हळद घेऊन हळदीत थोडं गोमूत्र टाकून पाणी ओतून थोडं पेस्ट करून ती उंबऱ्याला लावून घेतली आणि त्यानंतर मी माझ्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक काढते हळदीचं तेही काढून घेतलं आणि नंतरला चौकटीवर पण मी हळदी कुंकवाचं असं मिक्स करून स्वास्तिक काढते आणि उंबरठ्यावर पण मी स्वास्तिक काढते कुंकवाचं फक्त आणि तुळशीवर रांगोळी काढते आणि दारात सुद्धा रांगोळी काढते. वारानुसार मी छाप लावते, छाप काढते रांगोळीचा आणि आहिल्या आणि आरू सारख्या मध्ये मध्ये करत होता. त्यांना सुद्धा रांगोळी काढायची होती. मग त्यांना लांब बसवलं आणि रांगोळी दिली काढायला आणि काढा म्हटलं एका साईडला, मध्ये मध्ये करू नका. मग त्या शांत बसल्या आणि इथं माझी देवपूजा ही करून झाली. ही देवाला फुलं वाहिले ती पायरीच्या खाली तिकडे रोपं आले सदाफुलीची छान छान, त्या फुलांची फुलं घेऊन आले खालनं आणि तीच वाहिले देवांना आणि इथे देवपूजा झाली. खूप छान वाटतं. देवपूजा घरात केली की खूप प्रसन्न वाटतं, मस्त वाटतं. आणि हे दरवाजा मुख्य दरवाजाला आम्ही अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी पाठी लावले श्री स्वामी समर्थ म्हणून आणि मुख्य दरवाजाला शुभ लाभ सुद्धा लिहिलेला आहे दरवाजाचं पण आणि मी पण चिपकवलेला आहे. उंबरठा पूजनही झालं. उंबऱ्यावर ही फुलं वगैरे वाहिली होती ती वाऱ्याने उडून गेली आणि रांगोळी पण लगेच पुसून जाते वाऱ्याने. माझा तर उपवास आहे आणि हे गेले खालच्या घरात जेवायला. मग आरूसाठी डाळ भात घातला आणि मला शेंगा होत्या तर मी त्या शेंगा भाजल्या उपवासाला खायला, कारण की मी खिचडी भिजू घातली नाही. खिचडीमध्ये बटाटा वगैरे असले तर खायला मजा येते, मगच मी खिचडी बनवते. नसेल तर मग मी भिजूच घालत नाही. मग काहीतरी लाडू बिडू असेल तर बनवलेले किंवा चिक्की घरात असेल तर ते खाते. आज शेंगा होत्या ह्यांनी काल आणल्या तर मग शेंगा भाजल्या आणि आरूला शेव पाहिजे होती, ती हट्ट करायला लागली शेव पाहिजे म्हणून. तिच्यासाठी आज शेव बनवायला लागली. चण्याचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडा चिमूटभर सोडा, चिमूटभर ओवा आणि चिमूटभर चटणी टाकली आणि मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडं कच्चं तेल टाकलं 2 चमचे आणि परत हलवून मिक्स करून घेतलं. ओवा जास्त नाही टाकायचा कारण की बारीक शेव करणार आहे, त्यामुळे ते मग साच्यामध्येच ओवा अडकून राहतो आणि मग मिक्स करून घेतलं. थोडं पाणी ओतलं आणि कन्सिस्टन्सी त्याची अशी पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित असं हातातनं निसटायला पाहिजे एवढं पातळ करायचं, कारण की बारीक शेव करतो ना, मग त्याला तरी पीठ घट असेल ना शेव पडतच नाही, मग लय दमवते. त्यामुळे थोडं पाणी टाकून थोडं पातळच करायचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भरता येईल एवढं पातळ. कढई ठेवून तेल तापायला ठेवलं आणि तेल एकदम कडक तापायला पाहिजे. कारण तेल व्यवस्थित तापलं नसेल तर शेव अशी कुरकुरीत होत नाही, नरम पडते लगेचच टाकल्यानंतर, ती भाजत पण नाही व्यवस्थित. त्यामुळे एकदम तेल कडक तापलं असेल ना तर शेव टाकली की एकदम पटकन बुडबुडे आले ना आणि थंड झाले ना बुडबुडे ते, मग पलटायची आणि थोड्या दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची अशी लालसर आणि मग काढायची. कशी आहे शेव? छान आहे. आवडली? मग तुला आवडल्यावर तू काय म्हणते मला? थँक्यू. वेलकम बेटा. खावा खावा शेव खावा. शेव खाऊन ती गेली डॅडासोबत गावात भाजी आणायला आणि आता ती गेले तर मी घर आवरते, जरा साफसफाई करून घेते, झाडू मारून घेते. सकाळी लवकर उठल्यावर तेव्हाच एवढे कपडे धुवून घेतली होती, पण अजून कपडे पडलीत कारण की हे पण बाहेर गेले होते 2 दिवस, परत आलेत आणि त्यांचे सकाळी कपडे धुतले ना, आता परत एवढा एक पाटी भरून कपडे पडलेत ते धुवून घेते. घर आवरून झालं
आणि आता तिच्यासाठी शेव बनवली होती, ती थंडही झाली. आता मग ती शेव एका डब्यात भरून ठेवते की नाही तोपर्यंत, नाही तर परत बघितली की अजून रडत बसेल मला अजून दे म्हणून. ती याच्यात ही शेव बारीक करते आणि डब्यात भरून ठेवते. एवढी शेव होईल डबा भरून बारका तेवढीच मी तिला शेव करून ठेवते. हे लाडू बनवलेत मी शेंगदाणे, गूळ आणि तीळ टाकून, थोडं तूप टाकून. आणि उपवास असेल वगैरे तर कधी आपला खायला होते म्हणून करून ठेवले. आरू आले आणि तिला झोपवले आणि माझे पण कपडे भांडी राहिले होते ते पण झालेत. मग ती झोपले तोपर्यंत कपडे वाळू घालते. आणि माझं पुस्तक वाचायचं बाकी आहे कारण आज गुरुवार आहे. आज स्वामीचरित्र मी वाचते दर गुरुवारी. तर आता मी ती अजून झोपले तोपर्यंत स्वामीचरित्र वाचून घेते. आज हे घरीच होते तर ह्यांनी आरूला घेतला आणि मी माझ्या सेवा केल्या. मी आज गुरुपुषामृत योग होता म्हणून 16 विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 कुबेर मंत्र आणि 16 नवार्ण मंत्र आणि श्री सुक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हटले. श्री सुक्तम फलश्रुती सकट म्हणायचं ते एकदा म्हटलं. आणि हा सेवा केला मी माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वास अखंड राहू दे म्हणून. यासाठी कोणतीही सेवा करायच्या आधी आपल्या गुरूंची एक माळ केलीच पाहिजे आपण. मी श्री स्वामी समर्थांची एक माळ केली कारण कोणतीही सेवा करताना आपण आपल्या गुरुला कधीच विसरायचं नाही. सेवेच्या आधी गुरूंच्या स्मरण करायचं. आणि माझी सेवा झाल्या आम्ही सर्वांनी कणीस खाल्लं. कणीस खाऊन झाल्यानंतर आरूची इच्छा झाली डान्स करायची कारण तिचा आज डॅडा होता आणि डॅडा घरी असला की जरा गाणी बिणी ऐकत असतो जुनी गाणी लावून. तर तिचा आज इच्छा झाली की मला डान्स करायचे म्हणून ती मला म्हटलं आई मला साडी दे, मी साडी घालून डान्स करणार आहे. मग तिला साडी दिली. साडी घातल्यानंतर ती डान्सवर नाचायला लागले आणि ती खूप खुश असते. डॅडा असले की ती खूप एन्जॉय करते. तिच्यासोबत डान्स करावा म्हणून मी पण तिच्यासोबत डान्स केला. ती जाम खुश झाली. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.